नमस्कार मित्रांनो, पीके ॲग्री एमपीएससी अकॅडमी मध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. आपण जे आपल्या एमपीएससीच्या पेपरमधला जो जीएसचा जो आपला पॉलिटी आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जो पार्ट आहे त्याची आपण क्वेश्चन सिरीज बघत आहोत आणि त्या क्वेश्चन सिरीजचा आपण ॲनालिसिस करत आहोत. आपल्या आतापर्यंत झालेल्या दोन महत्त्वाच्या भागामध्ये आपण राज्यघटनेची निर्मिती आणि प्रस्तावनेसंदर्भात प्रश्न आयोगाचे आलेले आणि त्याचं विश्लेषण आपण बघितलेलं आहे. आज आपल्याला मित्रांनो भारताच्या राज्यघटनेचं जे पहिलं चॅप्टर आहे संघ राज्यक्षेत्र किंवा संघ व्यवस्था एक हे, आणि त्यानंतर आपलं जे दुसरं चॅप्टर सुरू होणार आहे याच भागामध्ये आपलं मूलभूत अधिकार आणि मूलभूत अधिकारावर आयोगामार्फत विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याचं विश्लेषण सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर चला मित्रांनो, आपण जास्त वेळ वाया न घालता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांना हात घालूया. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपल्याकडे राज्यघटनेच्या भाग क्रमांक 1 संघ संदर्भातला प्रश्न आलेला आहे. ESI 2017चा प्रश्न आहे. प्रश्नात बघा, 2016 साली किंवा 2016 रोजी ओडिसाची स्थापना होऊन टिंबिटिंब वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2016 साली ओडिसाची स्थापना होऊन टिंबिटिंब वर्ष पूर्ण झालेली आहेत, बरोबर आहे. आता हा प्रश्न ESI 2017चा प्रश्न आहे. आपल्याला पर्यायामध्ये 4 दिलेले, एक 75 वर्ष, एक 80 वर्ष, एक 66 आणि शेवटचा चौथा पर्याय मित्रांनो आपल्याला 69 वर्षाचा. आता या प्रश्नाचं जे उत्तर द्यायचं आपल्याला, मी नेहमीच सांगत असतो प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करत असताना की एखाद्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते उत्तर देण्यासाठी आपल्याकडे नेमका त्या प्रश्नासंदर्भातला कोणता डेटा किंवा कोणती माहिती असणं गरजेचं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल मित्रांनो, तर आपल्याला भारतातले जे राज्यांची स्थापना झालेली आहे किंवा जे राज्यांची निर्मिती झालेली आहे त्याचा क्रम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या वर्षी कोणतं राज्य स्थापन झालेलं आहे हा जो क्रम आहे जर आपल्याला लक्षात राहिला तर आपण लॉजिकली याचं उत्तर देऊ शकूया, बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा इतिहासाशी जोडलेला प्रश्न आहे. कशाशी जोडलेला आहे? इतिहासाशी जोडलेला आहे. कारण इतिहासामध्ये स्वातंत्र्यापूर्वी जे आपले 11 प्रांत होते, जे प्रांतिक विधिमंडळ होते, ते कोणते होते ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि ते 11 प्रांत जर आपल्याला माहित असतील तर आपण या प्रश्नाचं 100% अचूकरित्या उत्तर देऊ शकू. गेस करा या प्रश्नाचं काय उत्तर असू शकतं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक मित्रांनो 2 आहे. पर्याय क्रमांक किती? 2 आहे लक्षामध्ये. आता म्हणजे आपल्याला ओडिसा विषयी प्रश्न विचारलेला आहे. ओडिसा राज्य हे 1936 मध्ये स्थापन करण्यात आलेले मित्रांनो. कधी स्थापन करण्यात आले? 1936 मध्ये. म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीच ओडिसाची स्थापना झालेली आहे लक्षामध्ये. आणि 2016 साली या राज्याला जवळपास म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की 100% 80 वर्ष पूर्ण होतात. किती वर्ष पूर्ण होतात? 80 वर्ष लक्षामध्ये. म्हणजे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं मित्रांनो. आता आपल्याला काय बघायचं आहे? उत्तर तर मिळालेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं मित्रांनो? या संदर्भातलं स्पष्टीकरण बघायचं आहे. आता बघूया. सगळ्यात पहिले या संदर्भातलं स्पष्टीकरण काय आहे ओडिसाच्या संदर्भातून आपण ते बघूया आणि सोबत राज्यांचा क्रम सुद्धा बघूया. ओडिसाच्या संदर्भात जर विचार केला मित्रांनो, तिथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी 2011 मध्ये 96वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली. किंवा 2011 मध्ये 96वी घटना दुरुस्ती. आणि या घटना दुरुस्तीनुसार काय झालेलं आहे, तर या घटना दुरुस्तीनुसार जे राज्यघटनेची जी आपली 8वी अनुसूची, कितवी अनुसूची? 8वी अनुसूची कशाच्या संदर्भात सांगा बरं का? बरोबर, 8वी अनुसूची भाषेच्या संदर्भात. कशाच्या संदर्भात आहे? भाषा. मग 96वी घटना दुरुस्तीचा काय संबंध ओडिसाची? तर 96 घटना दुरुस्तीनुसार मित्रांनो राज्यघटनेमध्ये जी ओडिसा ही जी भाषा आपली सांगितली त्याच्यामध्ये बदल करून भाषेमध्ये त्याचा ओडिया असा समावेश केला आहे. कशा समावेश केला मित्रांनो? ओडिया या शब्दाचा समावेश करण्यापेक्षा आपण असं म्हणू की बदल केलेला आहे. काय केलाय? बदल केलाय. ओरिसाऐवजी ओडिया हा शब्द टाकण्यात आलेला आहे, म्हणजे चेंज करण्यात आलेला आहे लक्षामध्ये. हे महत्वाचं. आता ओरिसा राज्याची राजधानी कोणती आहे? बरोबर, ओडिसा राज्याची राजधानी कोणती मित्रांनो? भुवनेश्वर राजधानी. कुठली राजधानी आहे? भुवनेश्वर राजधानी, बरोबर आहे. आता ओडिसा संदर्भातलं 80 वर्ष पूर्ण झालं ते बघितलं.
राज्याची स्थापना कधी झाली आपण ते बघितलं. या संदर्भात महत्वाची कोणती घटना दुरुस्ती झालेली ते बघितलं. ज्याच्यामध्ये शब्दच बदलण्यात आलाय, ओडिसाची ओडिया शब्द टाकण्यात आलाय. 96वी घटना दुरुस्ती 2011ची. आता मला सांगा, याच्यातून मीच एक प्रश्न तयार करतो की ही घटना दुरुस्ती कोणत्या सरकारच्या काळात झाली आहे? सांगा पटकन. अगदी बरोबर, ही घटना दुरुस्ती झाली मित्रांनो डॉक्टर मनमोहन सिंग युपीएच्या काळात झालेली घटना दुरुस्ती. अधिक आपल्याला तपशीलवार माहिती असण्यासाठी. लक्षामध्ये आता एवढ्याला समजलं मित्रांनो. आता पुढचं बघूया. आता सुरुवातीला जे भारतामध्ये जे राज्य आपले होते, भारतीय राज्यघटनेचा भाग क्रमांक 7 दिलेला आहे आपल्याला. मूळ राज्यघटनेची मी चर्चा करतोय. मूळ राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 7 मध्ये राज्यांचं आपण 4 भागामध्ये विभाजन केलं. किती भागामध्ये? 4. ए, बी, सी आणि डी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु नंतर हे विभाजन काय करण्यात आलं? 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार रद्द सुद्धा करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्यानुसार भारतामध्ये 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. बरोबर आहे. आता मित्रांनो राज्यांचा आपण क्रम बघूया. सगळ्यात पहिले आंध्र प्रदेश राज्य निर्माण झालंय. कधी निर्माण झालं आंध्र प्रदेश राज्य? बरोबर, 1953 मध्ये राज्य निर्माण झालं. भाषिक आधारावरती 1953 मध्ये निर्माण झालं. सगळ्यात पहिले कुठलं भारतातलं राज्य असेल तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश. बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो बघा 53 नंतर दुसरं कोणतं आहे? 54 पद्दुचेरी, ज्याला केंद्रशासित प्रदेशाचा आपण दर्जा दिला आहे. कुठलं आहे? 54 मध्ये पद्दुचेरी. ओके. आता हे झालं. आता त्यानंतर मित्रांनो बघूया, यानंतर आंध्र प्रदेश नंतर पुढचं कोणतं राज्य येतं बघा आपलं? 60 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1960 मध्ये महाराष्ट्र सोबत गुजरात राज्य. बरोबर आहे. त्यानंतर 60 नंतर बघूया आपण 61 मध्ये दादर नगर हवेली. 62 मध्ये दमन दीव. 63 मध्ये नागालँड. 66 मध्ये पंजाब आणि हरियाणा. 70 मध्ये हिमाचल प्रदेश. त्यानंतर पुढची कोणती राज्याची निर्मिती झाली? अगदी बरोबर आहे. त्यानंतर निर्माण झाली मित्रांनो 73 मध्ये आपण बघतो की यामध्ये मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय. बरोबर आहे. त्यानंतर खाली येतो आपण 86 मध्ये कुठलं झाले मग त्यानंतर? त्यानंतर झालं आपल्याकडे बघतो आपण. त्यानंतर सिक्कीम आपलं राज्य आहे, जे राज्य निर्माण झालं पण आपल्या भारतामध्ये. सिक्कीम नंतर कोणतं आलेलं आहे? सिक्कीम नंतर कोणतं आलेलं आहे? सिक्कीम नंतर आलेलं आहे आपल्याकडे. आपण पुढचं बघतो 86 मध्ये की अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम आलेलं आहे 86 मध्ये. त्यानंतर आपण बघतो की त्यानंतर आपण 87 मध्ये जो केंद्रशासित प्रदेश होता गोवा, त्याला आपण घटक राज्याचा दर्जा दिला. त्यानंतर पुढचं कुठला म्हणजे गोवा हे किती राज्य ठरलं? 25 ठरलं. त्यानंतर मग आपण 2000 मध्ये 3 राज्यांची निर्मिती केली. कोणती केलेली आहे? छत्तीसगड, उत्तरांचल, आता उत्तराखंड आणि झारखंड. आणि शेवटचं राज्य कुठलं आपलं 2014 मध्ये निर्माण झालं? तेलंगणा. बरोबर आहे. हा असा आपला राज्यांचा क्रम आहे मित्रांनो की जो स्थापन झालेला आहे भारतामध्ये. लक्षामध्ये हा क्रम आपण जर लक्षात ठेवला, आपण बघतो की आयोगामार्फत जे काही वेगवेगळे प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले, याच्यामध्ये राज्यांचा क्रम हा राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा अनेक वेळेस विचारण्यात आला आहे. तर राज्यांचा क्रम आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून या जर आपला प्रश्न कधी विचारला तर आपल्या हातचे मार्क याच्यातून सुटायला नको. लक्षामध्ये आता यासोबत जे सिक्कीम विषयी जे आपण आता मी तुम्हाला जी माहिती दिली, सिक्कीम हे जे राज्य मित्रांनो, तर सिक्कीम हे एक चौगाल राजवट होती, राजेशाही घराणे होती, त्यांच्या ताब्यामध्ये राज्य होते. त्यानंतर आपण 35वी घटना दुरुस्ती केली 1975च्या दरम्यान, आणि त्यामध्ये 35व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला आपण भारताच्या सहयोगी राज्याचा दर्जा दिला. 36वी घटना दुरुस्ती केली इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणि सिक्कीमला आपण भारताचा घटक राज्य म्हणून दर्जा दिला. लक्षामध्ये 36व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीम हे भारताचा राज्य घटक राज्याचा भाग बनलेला आहे. लक्षामध्ये तर मित्रांनो हे या झालं आपण या प्रकारचं स्पष्टीकरण. आपण की या प्रकारचा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपल्याला या बाबीच्या बहुतांशी पूर्ण बाबी माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकू. लक्षामध्ये मित्रांनो चला पुढचा प्रश्नाकडे आपण बघूया. बघा आत्ता जसं मी सांगितलं त्याचप्रमाणे सेम हा प्रश्न आला आहे. आत्ताच आपण चर्चा केलेली आहे. जर मी जे सांगितलेल्या गोष्टी जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही या प्रश्नाचं सहज उत्तर देऊ शकाल. कधीचा प्रश्न? सगळ्यात पहिले एसटीआय 2016चा प्रश्न मित्रांनो. प्रश्न काय विचारलाय? भारतीय संघ राज्यातील राज्ये आणि त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवा.
आपला काय सांगितलेलं आहे इथं आपल्याला जोड्या लावायचा पहिली गोष्ट। हा जो प्रश्न आहे राज्यघटनेचा आपल्या पहिला भाग जो आहे संघ व्यवस्था त्याच्याशी संबंधित आहे। या प्रश्नाचं उत्तर आपण कधी देऊ शकू, आत्ताच सांगितल्याप्रमाणे भारतातील राज्याच्या स्थापनेचा क्रम जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही या प्रश्नाचं अचूकपणे उत्तर देऊ शकाल। कोणकोणते राज्य विचारले बघा बरं का आपल्याला, नागालँड आहे, मणिपूर आहे, गोवा आहे आणि झारखंड आहे, हे 4 राज्य। यांचा काय विचारलेलं मित्रांनो आपल्याला, स्थापना वर्ष विचारलेलं आहे, म्हणजे कोणत्या वर्षी हे राज्य स्थापन झालेले आहे। ओके, आता हे प्रश्न आपण कशा सोडायचा आहे, हा प्रश्न आपल्याला पहिले सांगितलेले, जर तुमच्याकडे परफेक्ट डेटा असेल किंवा तुम्ही परफेक्टपणे जर वाचन केले असेल आणि ते वाचलेलं तुमच्या लक्षात राहिलं असेल आयोगाचे प्रश्न म्हणजे पेपर सोडवण्यापर्यंत, तरच तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता। सगळ्यात पहिलं आलं मित्रांनो नागालँड, मणिपूर, गोवा आणि झारखंड। आता जोड्या जुळवायच्या आहे बघा। नागालँड जे राज्य हे कधी स्थापन झालेले आहे, मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो। नागालँड राज्य स्थापन झालं मित्रांनो हे 1963 मध्ये, हे झालं आपलं 1963। दुसरं आहे आपलं मणिपूर। मणिपूर कधी स्थापन झालेलं मित्रांनो, मणिपूर स्थापन झाले 1972 मध्ये, कधी झाले 1972 मध्ये। पुढचं राज्य आपलं गोवा। गोव्याची स्थापना कधीची मित्रांनो, 1987 ची, कधीची 1987 ची। आणि चौथा आपलं राज्य मित्रांनो झारखंड। झारखंडची स्थापना कधी झालेली, 2000 इसवी सन 2000 मध्ये ची स्थापना झालेली। म्हणजे आपण जर याचा जोड्या जी जुळवलेली मी आता, याचं आपल्याला या पर्यायामध्ये उत्तर कुठे आहे बघा, मी 1 ची जोडी कुठे जुळवली, 4 मध्ये। 4 नंबरचा पर्याय कुठे आहे का, यस इथं आहे, हे झालं आपलं 4। त्यानंतर मणिपूरला कुठं जोडलं मी, 3 नंबरच्या पर्याय जोडलं, 3 नंबर आहे का, हा इथं। गोवा कुठे मित्रांनो, 2 नंबरला आहे, 2 नंबर आहे का बघा, 4 3, यस हे मिस्टेक न झालं, इथं 2 नंबरचा पर्याय, इथं 2। आणि झारखंड हे झालं आपलं 1। या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं मित्रांनो, पर्याय क्रमांक 1। या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। आलं लक्षामध्ये। चला आता आपण याच्या संदर्भातले काही स्पष्टीकरण बघूया। जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की भारतामध्ये भाषावर प्रांत रचनेची जी मागणी झाली, या भाषावर प्रांत रचनेची मागणी होण्याच्या पूर्वी भारतामध्ये राज्यघटनेच्या जो 7वा भाग आहे, या 7व्या भागामध्ये भारतीय राज्यांचं, घटक राज्यांचं हे 4 भागामध्ये ABCD मध्ये विभाजन करण्यात आलं। आणि ही जे विभाजन केलेलं आहे हे राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टीने काही योग्य नव्हतं आणि याला भाषेचा सुद्धा काही आधार नव्हता। मात्र ज्यावेळेस भारतामध्ये भाषिक आधाराची मागणी पुढे झाली, तर त्यानंतर जे वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात आले त्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत। तर त्या आयोगामध्ये जो महत्वाचा आयोग होता शेवटचा आपला, तो होता राज्य पुनर्रचना आयोग, 1953 आयोग, बरोबर आहे। आणि त्याच्या आधारावरती काय करण्यात आले, तर याच्यामध्ये या आयोगाने सगळ्यात पहिले भाषिक आधारावरती आंध्र प्रदेश राज्याला राज्य स्थापन करण्याची संमती मिळाली किंवा राज्य स्थापन झालेलं आहे लक्षामध्ये। तरी सुद्धा या आयोगाने स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्य स्थापन करण्यासाठी भाषा हा निकष असू नये, हे या आयोगाचं स्पष्टपणे मत होतं। आता पुढची मग वाटचाल काय झाली बघा, नागालँड राज्याची जी स्थापना झाली ते आपण सांगितल्याप्रमाणे 1963 ला झाली। मणिपूर, आता मणिपूर जे राज्य मित्रांनो 1972 ला जे स्थापना झाली, ते मणिपूर एकटं नाहीये, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरम हे 3 राज्य स्थापन झालेले। किती राज्य स्थापन झाले, सलग 3, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय। लक्षामध्ये, सॉरी मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरम, मेघालय सॉरी मेघालय, हे 3 राज्य स्थापन झाले। गोवा, आता गोवाचे राज्य मित्रांनो आपल्याला माहिती आहे गोवाची कोणाची सत्ता होती, एक्झॅक्टली पोर्तुगीजांची सत्ता होती आणि त्यानंतर आपण 61 मध्ये गोवा आपण हासिल केला। मात्र गोवा जो आपण मिळवला मित्रांनो, तर ज्यावेळेस तो गोवा आपल्या भारतामध्ये सामील झाला, तर सामील झाल्यानंतर गोवा हे त्यावेळेस केंद्रशासित प्रदेश होतं, हे याला घटक राज्याचा दर्जा नव्हता। इथं आपल्याला राज्य विचारलेले आणि स्थापना वर्ष विचारलेले। आपल्याला जर संघशासित प्रदेश विचारला असता तर तो भाग वेगळा होता। या ठिकाणी आपल्याला राज्याविषयी स्पष्टपणे विचारले, त्याच्यामुळे गोवा राज्याला जी संमती किंवा गोवा राज्याची जी स्थापना झाली 1987 मध्ये झालेली, आणि हे गोवा राज्य भारतातलं 25वं राज्य ठरलं स्थापन होण्यासाठी। आता पुढचं जे आहे आपलं झारखंड, जसं मी तुम्हाला मणिपूरचं उदाहरण दिलं तसंच सेम उदाहरण झारखंड सुद्धा आहे।
झारखंड काही एकमेव स्वतंत्र राज्य स्थापन झाले नाही, तर झारखंड सोबत 3 राज्य स्थापन झाले. ते म्हणजे पहिले म्हणजे आपलं छत्तीसगड, दुसरं उत्तराखंड आणि तिसरं झारखंड. जे छत्तीसगड राज्य आहे हे भारतातलं 26 राज्य आहे. उत्तराखंड जे राज्य आहे 27 आहे, त्यावेळेस उत्तरांचल नाव होतं, आता उत्तराखंड नाव आहे. आणि झारखंड राज्य आहे 28 राज्य. आणि हे जे राज्य 3 राज्य आहे, उदाहरणार्थ छत्तीसगड राज्याची निर्मिती कुठून झाली, तर हे मध्य प्रदेश राज्य पुनर्रचना अधिनियम 2000. त्यानंतर आपलं उत्तराखंड राज्य, उत्तर प्रदेश राज्य पुनर्रचना अधिनियम 2000. आणि आपल्या झारखंड राज्यासाठी बिहार पुनर्रचना राज्य अधिनियम 2000. या प्रकारे या 3 राज्याची निर्मिती झाली. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आपल्याला महत्वाचे, की मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती झाली, त्यानंतर उत्तर प्रदेशमधून उत्तराखंडची निर्मिती झाली, आणि त्यानंतर बिहार राज्यातून झारखंड राज्याची निर्मिती झाली. आलं लक्षामध्ये. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा हे 3 क्रम खूप महत्वाचे बरं का, लक्षात ठेवायचं. छत्तीसगड, त्यानंतर उत्तराखंड आणि झारखंड. सिंपल लॉजिक सांगतो, या प्रकारचा जर प्रश्न विचारला की या 3 क्रमामधलं की पहिलं कुठलं राज्य किंवा क्रम विचारा, तर छत्तीसगड लक्षात ठेवायचं. काय छत्तीसगडची जी सीमा आहे ही महाराष्ट्र लागून आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं छत्तीसगड जे आपल्या जवळ पहिले ते पहिलं राज्य स्थापन झाले म्हणजे कुठलं छत्तीसगड. त्यानंतर सगळ्यात मोठं राज्य कुठलं आहे जर लोकसेवेच्या दृष्टिकोनातून विचार केला सीटचा, दुसरं राज्य आपलं उत्तर प्रदेश, तर लगेच 2 नंबरचं कुठलं उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेशला जोडून असलं राज्य म्हणजे कुठलं आपलं ते म्हणजे बिहार, लगेच तिसरं झारखंड. असं आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, तर आलं मित्रांनो लक्षात. ते या पद्धतीने झालेलं आहे आपलं. ओके, आणि शेवटचं आपलं जे राज्य स्थापन झालं तर 29वं राज्य म्हणजे ते म्हणजे तेलंगणा राज्य 2014 मध्ये स्थापन झालं. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, भारताच्या संघ राज्य पद्धतीबाबत कोणते विधान बरोबर नाही. प्रश्न कशाविषयी विचारला मित्रांनो, सेम संघ राज्य व्यवस्थेविषयी. काय विचारलेलं, बरोबर विचारलं का नाही, बरोबर नाही विचारलेले. प्रश्न कधीचा आहे, ESO 2015चा प्रश्न आहे. बरोबर आहे. आता हे जे 4 स्टेटमेंट केलेले आहे, या 4 स्टेटमेंट मधून आपल्याला कोणतं योग्य नाही, कोणतं बरोबर नाही, कोणतं चूक आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलं आहे, आयडेंटिफाईड करायला सांगितलं आहे. मी नेहमीच सांगत असतो की प्रश्नाचं उत्तर देत असताना सगळ्यात पहिले आपल्याला उत्तर देण्याची घाई असण्यापेक्षा प्रश्न समजून घेण्यासाठी आपण जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आपल्याला प्रश्न समजणार नाही तोपर्यंत आयोगाला प्रश्नामार्फत आपल्याला काय नेमकं विचारलेलं हे कळत नाही, त्याच्यामुळे आपण उत्तर देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण प्रश्न वाचताना बघा ऍक्टिव्ह रिडिंग असणं जास्त गरजेचं आहे. ऍक्टिव्ह रिडिंग जर केलं तर ऍक्टिव्ह आपण आन्सर देऊ शकू. म्हणून ऍक्टिव्ह रिडिंग पाहिजे, त्यानंतर आपण ऍक्टिव्ह आन्सर देऊ शकू. आणि ऍक्टिव्ह आन्सर झालं तर तुमचा ऍक्टिव्ह रिझल्ट येऊ शकेल. लक्षामध्ये बघा. आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मित्रांनो आपलं जे पहिलं चॅप्टर आहे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा जो पहिला पार्ट आहे संघ राज्य व्यवस्था किंवा संघ, हा पार्ट जर आपला परफेक्टपणे अभ्यासला असेल, त्याच्या तरतुदी जर अभ्यासल्या असेल तर आपण याचं उत्तर देऊ शकू. ओके, बघा. आणि हा प्रश्न इंटरडिपेंड आहे. पहिला जो चॅप्टर त्याच्या सुद्धा डिपेंड प्रकरण. काय स्टेटमेंट पहिलं, राज्यघटनेत संघ राज्य हा शब्द प्रयोग कुठेही केलेला नाहीये. संघ राज्य शब्दाचा प्रयोग केलेला आहे का? अगदी बरोबर, संघ राज्याचा कुठेही प्रयोग केलेला नाही. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आपला काय विचारलेलं, बरोबर नाही विचारलेले. लक्षात टाका, काय विचारलं, बरोबर नाहीये. मग आपल्या हे उत्तराशी सुसंगत आहे का? तर नाही. दुसरं काय विचारलंय, संघ राज्य फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही. प्रश्न भारताविषयी आहे. मग भारतातल्या राज्यांना बाहेर फुटून निघण्याचा अधिकार आहे का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाही. म्हणजे बरोबर स्टेटमेंट आहे का? स्टेटमेंट बरोबर आहे, मात्र आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने सुसंगत नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा कट. तिसरं, अखिल भारतीय सेवा संघ राज्य तत्वांचा भंग करतात. हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे, मात्र उत्तराच्या अनुषंगाने कट. का याचं आपण जेव्हा स्पष्टीकरण बघणार तेव्हा सांगणार आहे. नंबर 4चा आपलं जे स्टेटमेंट दिलेलं बघा, राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली आहे. आता मला सांगा, आपण जे पाठीमागे जी सिरीज घेतली त्याच्यात सांगितलं होतं की आपण जेव्हा राज्यघटना तयार केली तर राज्यघटना तयार करत असताना भारतातल्या घटनाकर्त्यांनी जवळपास जगभरातल्या 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला आणि त्यांच्या तरतुदीचा स्वीकार केला. कोणत्या देशाकडून आपण कोणती तरतूद स्वीकारली हे जर आपल्याला माहित असेल तरच सुद्धा आपण या स्टेटमेंटचा
वाचन करून ते योग्य का अयोग्य आपण ठरवू शकतो. मग आता मला सांगा, आपण जी राज्यपालाची नेमणुकीची पद्धत आहे, ही नेमणुकीची पद्धत आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे का? नाही. ही पद्धत घेतलेली मित्रांनो आपण कॅनडाकडून. पद्धत कोणाकडून घेतलेली? आपण कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. आणि आता सिंपल लॉजिक आहे काय, आपली संघ राज्य व्यवस्था सुद्धा कॅनडावर आधारलेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं काय तेच आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं येतं मित्रांनो? हे येतं स्टेटमेंट क्रमांक 4. हे आपलं उत्तर इथं आपल्याला मिळालेलं फाइंड आउट झालंय. ओके. आता या प्रश्न जे विचारलेले, आता जे स्टेटमेंट जे दिलेले, आता आपण स्पष्टीकरण बघूया. सगळ्यात पहिले, संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटनेचा कितवा भाग आहे मित्रांनो? पहिला भाग आहे. नंबर 2, किती मध्ये तरतूद केली आहे? कलम 1 ते 4 मध्ये तरतूद केलेली आहे. कलम 1 मध्ये काय दिलेलं आहे? भारत हा राज्यांचा संघ आहे. काय सांगितलेलं आहे? भारत हा राज्यांचा संघ हे आपल्याला सांगितलेलं आहे. संघ राज्य या शब्दाचा भारतीय राज्यघटनेत कुठेही शब्द प्रयोग झालेला नाहीये, की तरतूद केलेली नाहीये किंवा उल्लेख सुद्धा केलेला नाहीये. लक्षामध्ये इंडिया दॅट इज शुड बी, हे जे सांगितलं आपला की भारत हा राज्यांचा संघ आहे, हे कलम 1 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 2 मध्ये काय सांगितलेलं आहे? नवीन राज्यांना प्रवेश, म्हणजे जे भारतीय राज्य क्षेत्राचा भागच नाहीये त्यांना काय दिलं आपण? प्रवेश. जसं आपण सिक्कीम नंतर आला, भारताचा भाग नव्हता. गोवा आपला भाग नव्हता, नंतर आला. लक्षामध्ये हे नंतर आलेले भाग आहे, जे भारतीय राज्य क्षेत्राचा भागच नव्हते सुरुवातीला. म्हणजे नवीन राज्याचा प्रवेश करत असेल त्याच्यासाठी आर्टिकल 2. नंबर 3 काय? भारतातले जे काही अस्तित्वात असलेले राज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहे, यांच्या नावामध्ये, क्षेत्रफळामध्ये, सीमेमध्ये, बाकीच्या गोष्टीमध्ये जर फेरबदल करत असेल तर त्याच्यासाठी आर्टिकल किती मित्रांनो? 3. आणि आर्टिकल क्रमांक 4 कशासाठी ते म्हणता? 2 आणि 3 च्या आधार आपण जी कारवाई करणार आहोत, या कारवाईच्या आधारावरती हे कलम 4 का सांगतं? ही घटना दुरुस्ती 368 च्या अंतर्गत येणार नाही. 368 अंतर्गत ही घटना दुरुस्ती समजली जाणार नाही, हे आर्टिकल 4 सांगतं. लक्षामध्ये. आता भारत हे राज्यांचा संघ आहे. आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. जगभरातली जी संघ राज्य व्यवस्था जी प्रचलित आहे किंवा जी प्रसिद्ध आहे ती अमेरिकेची आहे. कारण की अमेरिकेतले जी संघ राज्य व्यवस्था आहे त्याच्यातले जे सध्या राज्य आहे, हे राज्य कराराने एकत्र आले. कसे एकत्र आले? कराराने एकत्र आले राष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस. आणि ते कराराने एकत्र आल्यामुळे त्याच्यात असं ठरलेलं आहे की त्यांना बाहेर फुटून निघण्याचा अधिकार आहे, स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात येण्याचा अधिकार आहे. मात्र भारतातले जे राज्य मित्रांनो ते कराराने एकत्र आलेले नाहीये. कराराने एकत्र आले का? नाही आले. त्याच्यामुळे त्यांना फुटून निघण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. हे बेसिक आहे आपल्या संघ राज्य व्यवस्थेचं. हे बेसिक दिलेले आहे, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपली ही व्यवस्था आहे, संघ राज्य व्यवस्था, ही कॅनडाला आधारलेली आहे, न की अमेरिकेला आधारलेली आहे. लक्षामध्ये. आता मग हे याच पद्धतीने दिलेले आहे. आता मी जे सांगितलं तुम्हाला ते, की आपली व्यवस्था कशावर आधारलेली मित्रांनो? कॅनडावर आधारलेली आहे, न की अमेरिकेवर आधारलेली आहे. आता तिसरं जे स्टेटमेंट सांगितलं बघा, की संघ राज्य व्यवस्था म्हणजे काय? आपण पाठिंबाच्या क्वेश्चन सिरीज मध्ये मी संघ राज्याचा अर्थ सांगितला. संघ म्हणजे काय किंवा संघ राज्य व्यवस्था म्हणजे, संघ राज्य व्यवस्था म्हणजे अधिकारांचं स्पष्टपणे विभाजन. संघ राज्य व्यवस्था म्हणजे काय? अधिकारांचं स्पष्टपणे विभाजन. कोणामध्ये विभाजन? हे विभाजन आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये. कशाचे? अधिकारांचे विभाजन. म्हणजे ज्या प्रकारे केंद्राचं अस्तित्व मान्य, देशाचं अस्तित्व मान्य, केंद्रीय सरकारचं अस्तित्व मान्य, तसंच राज्याचं सुद्धा अस्तित्व मान्य, राज्याचे सुद्धा अधिकार आहे, राज्यात सुद्धा स्वतंत्र स्थान आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे, ते नाकारता येणार नाही. लक्षामध्ये. आणि संघ राज्याचा अपोजिट काय? एकात्मक. एकात्मिक मध्ये काय? ज्या गोष्टी देशभरामध्ये लागू आहेत त्याच गोष्टी राज्यभरामध्ये सुद्धा लागू आहेत, त्याच्यात काही विशेष बदल असणार नाही. हे एकात्मिक व्यवस्थेचं स्पष्ट लक्षण आहे. आता उदाहरणार्थ मला तुम्ही सांगा, केंद्र राज्याचं विभाजन घडलंय. आता उदाहरणार्थ जसं केंद्रामध्ये आपण सांगितलेलं की एकेरी नागरी व्यवस्था जी भारतामध्ये दिली ती कोण घेतलेली? आपण इंग्लंडकडून घेतलेली.
अमेरिकेत काय आहे, डबल सिटिझनशिप आहे, बरोबर आहे. एक नंबर 2, आता यांनी काय विचारलेलं आहे, अखिल भारतीय सेवा. मला तुम्ही सांगा, अखिल भारतीय सेवा म्हणजे कुठले, जे UPSC द्वारे जे उमेदवारांची निवड केली जाते आणि सरकारद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते, उदाहरणार्थ IAS असतील, IPS असतील, हे जे अधिकारी आहेत हे कोण आहे, हे सनदी अधिकारी आहे, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहे, बरोबर आहे. तर त्यांची निवड कोण करते, UPSC. नियुक्ती कोण करते, केंद्र शासन. नियुक्ती कुठे करते, राज्यांमध्ये. आणि कारभार कुठला बघणार आहे, राज्यांचा. जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी काम कोणासाठी करताय, राज्य सूचीतल्या विषयासाठी, राज्यासाठी, राज्य शासनासाठी. मात्र नियुक्ती कोण करतंय, केंद्र शासन. मग हा राज्याच्या कामात झालेला हस्तक्षेप नाही का, आहे. हस्तक्षेप आहे म्हणजे काय, तर ती केंद्राने लागू केलेली व्यवस्था राज्यात सुद्धा लागू आहे. म्हणजे काय झालं, हे एकात्मिक तत्व झालेले, म्हणजे संघ राज्याच्या अपोजिट आहे. ते जे सांगतात काय, ते भंग करतात का, एक्झॅक्टली करतात. मग याचं उत्तर काय आपल्या मित्रांनो, हे आलं लक्षामध्ये. चला प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारलेलं आपल्याला काय सांगितलेलं आहे, आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. STI 2014चा प्रश्न आहे. हा करंटला जोडून आलेला प्रश्न आहे आपल्या विषयाच्या संदर्भातून मित्रांनो. कोणत्या राज्यासंदर्भात विचारलेलं आहे, आंध्र प्रदेश. पुनर्रचना विधेयकाबाबत म्हणजे काय करतं, रिकन्स्ट्रक्ट ऑफ द स्टेट. विच इज द स्टेट, आंध्र प्रदेश स्टेट. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, STI 2014. बघा आता स्टेटमेंट दिले की तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य असेल. नंबर 2, तेलंगणामध्ये हैदराबादसह 10 जिल्ह्यांचा समावेश असेल. आणि पुढे की यामध्ये हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील 15 वर्ष संयुक्त राजधानी राहील. आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कशाच्या धर्तीवरती द्यायचं आहे, एक्झॅक्टली तुम्ही हे जो इन्सिडेंट घडलेला आहे आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये, तर करंटचा जो डेटा आहे तो तुमच्याकडे किती किती काय म्हणतात त्याला, फॅक्च्युअल डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही त्याचं किती परफेक्टपणे अनालिसिस केलंय किंवा परफेक्टपणे तुम्हाला किती माहित आहे, याच्या आधारावरती मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकता. त्या काळात जे केलेल्या तरतुदी जर तुम्ही ते व्यवस्थितपणे अभ्यासल्या तरच तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. आणि अशीच गोष्ट मित्रांनो आताच्या काळात आपल्याला ही द्यायची आहे. जसं फॉर एक्झाम्पल माहिती आहे जम्मू काश्मीरचं झालेलं आहे, बरोबर आहे. हा प्रश्न म्हणजे आताची 3 वर्षापूर्वीची घटना आहे, बरोबर आहे. तसंच आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला सुद्धा मित्रांनो करंटच्या अशा गोष्टी या विषयाच्या अनुषंगाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर आपल्याला कोणी विचारलं, म्हणजे आयोगांचा प्रश्न विचारला, तर आपल्याला त्याचं उत्तर अचूकपणे देता आलं पाहिजे. ओके, चला आता आपण तर हे जे व्हिडिओ शूट करतोय आता शूट करतोय म्हणजे जवळपास 8 वर्षांतर शूट करतोय या प्रश्नाच्या, तरी सुद्धा तो करंटचा प्रश्न असल्यामुळे त्यावेळेस ते उत्तर विद्यार्थ्यांना माहित असेल. आता आपण विसरले असतील विद्यार्थी, तरी सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. तेलंगणा भारताचे 29वे राज्य आहे का, 100% आहे. म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे. आपला चुकीचं विचारलेलं लक्षात ठेवा, आपला काय विचारलेलं आहे, चुकीचं विचारलेलं. मग आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने हे उत्तर काय योग्य नाहीये, कारण आपला चुकीचं विचारले. हे आले स्टेटमेंट बरोबर आहे, मात्र प्रश्नाच्या अनुषंगाने पर्याय आपला चुकीचा आहे. तेलंगणामध्ये हैदराबादसह 10 जिल्ह्यांचा समावेश आहे, बरोबर आहे का, स्टेटमेंट बरोबर आहे. प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला योग्य नाही. हैदराबाद ही दोन्ही राज्यांची पुढील 15 वर्ष संयुक्त राजधानी राहील, जॉईंट कॅपिटल. किती, 15 वर्ष. त्यावेळेस मित्रांनो जी तरतूद करण्यात आली ती आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम 2014च्या विधेयकानुसार, तर ही जी तरतूद मित्रांनो हे चुकीचं आहे. तर ही तरतूद किती होती, 10 वर्ष. किती होती, 10. म्हणजे आणि वरीलपैकी एक नाही. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्टेटमेंट नंबर 3, 15 वर्षाचा. काय की त्यांनी सांगितलं 10 वर्ष, स्टेटमेंट दिल्लीमध्ये 15 वर्ष. आपला प्रश्न विचारला की स्टेटमेंट कोणतं चुकीचं आहे, स्टेटमेंट चुकीचं आहे नंबर 3चं, स्टेटमेंट क्रमांक 3 चुकीचं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेटमेंट नंबर 3, पर्याय क्रमांक 3. लक्षामध्ये या पद्धतीने. आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता या संदर्भात आपण थोडं अनालिसिस बघूया, आपण थोडी माहिती घेऊया. बघा
तेलंगणा 29व राज्य झालं, अगदी बरोबर आहे. आपण जी म्हणतो ना तेलंगणा मुवमेंट, तर मित्रांनो ही तेलंगणा मुवमेंट आत्ताची नाहीये किंवा 2014च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर झाली चळवळ नाहीये. ही चळवळ मित्रांनो ही इंदिरा गांधीच्या काळापासून जवळपास 1971 पासून ही चळवळ सुरू आहे. ते सध्या आपले जे तेलंगणाचे जे मुख्यमंत्री के.एस. राव, तर त्यांचे जे वडील आहे लक्षामध्ये चेन्ना रेड्डी, त्यांच्या वेळेपासून हे आंदोलन सुरू आहे मित्रांनो. चेन्ना रेड्डी जे त्यांचे पूर्वज होते, म्हणजे मला आय थिंक सो वडील का आजोबा होते, त्यांच्या काळापासून हे आंदोलन सुरू आहे लक्षामध्ये. आणि त्यानंतर मित्रांनो सांगू इच्छित तुम्हाला मी की तेलंगणा भारताचे 29 राज्य बनले, बरोबर आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती कुठून झाली? आंध्र प्रदेशमधून झाली आहे. कधीचं विधेयक आहे? 2014चं विधेयक आहे. तेलंगणामध्ये हैदराबादसह 10 जिल्ह्यांचा समावेश आहे, बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे फक्त ए. आता या संदर्भात इतर जर माहिती बघायची ठरली तर बघा, जे तेलंगणा स्टेट आहे तिथं लोकसभेच्या किती जागा आहे माहिती आहे का? तिथं लोकसभेत जवळपास 17 जागा आहे आणि याच जागा आंध्र प्रदेशच्या या जवळपास 25 जागा आहे मित्रांनो. ही जागा मित्रांनो 25 जागा आहे. लक्षामध्ये या पद्धतीने हा फरक केला. आणि आता सध्याच्या स्थितीला जी आंध्र प्रदेशची जी पूर्वीची राजधानी होती हैदराबाद, ती राजधानी कोणाची आता? तेलंगणाची. आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणती मित्रांनो? अमरावती राजधानी, बरोबर आहे. त्यांची राजधानी कोणती सध्या? अमरावती. त्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे की भारतातलं भाषिक आधारावरती सगळ्यात पहिले निर्माण झालं राज्य कोणतं आहे, तर ते आंध्र प्रदेश राज्य आहे. जे त्यावेळेचे जे भाषिक आधार जे आंदोलन झालं मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशमध्ये, ते प्रमुख जे व्यक्ती होते श्रीराम पोटीमल्लू, हे उपोषणाला बसले. तब्बल 56 दिवस उपोषण केलं. उपोषणानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर भाषिक आंदोलन अधिक चिघळलं आणि केंद्राला सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आंध्र प्रदेश राज्याची भाषिक आधार निर्मिती करणंही करणं. त्याच्यामुळे 1953 मध्ये या प्रकारे आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. आणि कालांतराने आपण बघतो की टप्प्याटप्प्याने हळूहळू राज्य ते निर्माण होत गेले, दुसरे राज्य. लक्षामध्ये या पद्धतीने. आता आपल्याला माहिती आहे की हे ते गोष्ट सर्वसाधारण सांगायला माहिती आहे की दक्षिणेकडच्या राज्यांना हे सहसा हिंदी भाषेला त्यांचा विरोध आहे. हिंदी राजकारण त्यांना आवडत नाही. आवडत म्हणजे त्यांचा विरोध आहे किंवा हिंदी कल्चर मानताना असं वाटतं हिंदी भाषा आमच्या लादत आहे आणि ते आपल्याला स्वतंत्र एक वेगळं स्थान आहे. ते स्वतःला काय म्हणतात? द्रविड म्हणतात. काय म्हणतात? द्रविड स्थान. आपण जर कधी आंध्र प्रदेशमध्ये जर आपण साऊथ मध्ये स्टेटमध्ये जर गेलो तर ते दोनच लँग्वेज बोलतात. एक तर त्यांची रिजनल किंवा मदर टंग असेल ती, आणि दुसरं म्हणजे त्यांची कोणती? इंग्लिश लँग्वेज. हिंदी भाषेचा वापर होत नाही. हिंदी भाषा येत जरी असली तरी सुद्धा वापर करत नाही, कारण की त्यांचा कट्टर त्यांचे भाषाभिमान आहे त्यांचा. लक्षामध्ये. आणि त्याचाच जो प्रभाव आहे त्यांच्या स्थानिक राजकारणात सुद्धा दिसून होतो. विशेष करून आपण बघतो तामिळनाडूच्या राजकारणामध्ये. आता बघा 2014 मध्ये आणि 2019 मध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मोदींची लाट असून सुद्धा तामिळनाडूमध्ये त्यांचा विशेष प्रभाव पडला नाही. तामिळनाडूमध्ये फक्त 2च पक्ष प्रबळ ठरतात, एक डीएमके आणि दुसरं AIDMK. राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस असो किंवा राष्ट्रीय पातळीवरती भारतीय जनता पक्ष असो, असे पक्ष असून सुद्धा तिथे त्यांना प्रवेश नाहीये. लक्षामध्ये. आणि आपण श्रीलंकेसोबतची जे सुद्धा फॉरेन पॉलिसी ठरवत असताना आपला तामिळनाडूचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे, कारण की तिथे बहुतांश जे निवासी श्रीलंकेतले तमिळ निवासी. लक्षामध्ये. तर या पद्धतीने लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 5 क्रमांकाचा प्रश्न आहे. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषा व प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ASO 2013चा प्रश्न मित्रांनो हा. त्याच्यामध्ये आपला पर्याय दिले न्यायाधीश SK दार, दुसरे SK पाटील, तिसरे बिजरीलाल बियानी आणि चौथे आपले काकासाहेब गाडगे. लक्षामध्ये. या 4 व्यक्तीचे नाव दिले. ते विचारतात की 17 जून 1948 ला घोषित करण्यात आला भाषावर प्रांतरचना, म्हणजे भाषावर प्रांतरचना करण्यासाठी जो आयोग आम्ही म्हणजे नेमला होता त्या आयोगाचे आपल्याला काय विचारलं मित्रांनो? अध्यक्ष विचारले. या 4 पैकी कोण अध्यक्ष होते? हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण मित्रांनो तेव्हा देऊ शकू की ज्यावेळेस भारतातील राज्यांच्या निर्मितीचा जो कालानुक्रम आहे किंवा झालेल्या ज्या घडामोडी आहे किंवा त्या संदर्भात जे नेमलेले आयोग आहे हे जर आपण व्यवस्थितशीरपणे जर अभ्यासले तरच आपण या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकू. बरोबर आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर कुठलं आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे न्यायाधीश SK दार. काय उत्तर आहे? न्यायाधीश SK दार.
ASO 2013चा प्रश्न आहे. आता या संदर्भात आपण थोडं आता खोलात जाऊन स्पष्टीकरण बघूया. याचं स्पष्टीकरण घेण्याच्या पूर्वी आपण बाकीची जी इतर मंडळी किंवा इतर जे ऑप्शन त्याचा बघूया. काकासाहेब गाडगे कोण आहे? तर आपल्याला माहिती आहे काकासाहेब गाडगे हे काँग्रेसचे एक प्रमुख नेते होते आणि सहकार चळवळीत त्यांचं अत्यंत महत्वाचं असं योगदान आहे. त्यानंतर SK पाटील म्हणजे कोण? तर SK पाटील म्हणजे सदोबा कान्होबा पाटील, जे मुंबईचे आपण जे खासदार होऊन गेले. ओके. पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर जे काँग्रेसमधले जे दोन प्रमुख गट होते, सिंडिकेट इंडिकेट, त्या सिंडिकेट मधले जे प्रमुख अजून एक जे मेंबर होते ते म्हणजे SK पाटील. SK पाटील यांच्याविषयी महत्वाचं अजून काय तर आपल्याला माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती, मुंबई सहित महाराष्ट्र निर्माण व्हावा, त्याला जो विरोध करण्यात आला त्या विरोधामध्ये प्रमुख महत्वाची व्यक्ती म्हणजे कोण? SK पाटील. लक्षामध्ये. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काही ठिकाणी असं वर्णन केलं जातं की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं जे वर्णन केलं जातं अनऑफिशियली, ते सुद्धा SK पाटील यांचं केलं जात होतं. आणि मुंबईत तेवढी त्यांची पकड होती. ज्यावेळेस ते खासदार होते मुंबईचे त्यावेळेची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. लक्षामध्ये. आता SK दार याच्याविषयी आपण माहिती घेऊया. सगळ्यात पहिले जून 1948 मध्ये आयोग स्थापन झाला. डिसेंबर 48 मध्ये या आयोगाचा अहवाल आला, SK दार आयोगाचा. आयोग या कारणासाठी म्हणजे भाषावर प्रांत रचनेच्या शिफारसी करण्यासाठी स्थापन करण्यात आला. SK ही जी समिती आहे, SK दार समिती, या समितीची स्थापना किंवा नेमणूक कोणी केली तर या समितीची स्थापना केली तत्कालीन आपली जी घटना समितीचे अध्यक्ष होते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली आहे. नंबर 2 मित्रांनो, SK दार म्हणजे कोण? ते SK दार म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होऊन गेलेले. आणि हे जे आहे या आयोगाने जो रिपोर्ट सादर केला, या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितले की राज्य स्थापना करण्यासाठी भाषा निकष असू नये, तर राज्य स्थापन करण्यासाठी प्रशासकीय सुलभता हा महत्वाचा निकष त्यांनी सांगितलेला आहे. कुणी? यांनी. म्हणजे थोडक्यात काय, आयोगाला तर नाव दिलं भाषावर प्रांतरचना, मात्र त्यांनी भाषावर प्रांतरचनेला काय केलं? पूर्णपणे विरोध केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा एक आयोग स्थापन झाला आहे. तो आयोग म्हणजे आपला दुसरा माहिती आयोग कुठला आहे? तो म्हणजे 49 स्थापन झाला JVP समिती. कुठली समिती आहे? JVP समिती. बरोबर आहे. JVP समिती जी स्थापन झालेली मित्रांनो, त्या JVP समितीच्या द्वारे काय करण्यात आले? हे 3 प्रकारचे JVP म्हणजे 3 सदस्य समिती स्थापन करण्यात आली. किती सदस्य समिती स्थापन करण्यात आली मित्रांनो? 3 सदस्य समिती स्थापन केली JVP समिती. ही जी JVP समिती आहे, या JVP समितीमध्ये महत्वाची जी गोष्ट केलेली आहे ती काय सांगितलेली आहे? तर यांनी सांगितलंय की JVP समितीमध्ये 3 सदस्य असतील. कोणते 3 सदस्य? पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. ही समिती कोण नेमलेली? काँग्रेसने नेमलेली. या समितीचा रिपोर्ट कधी आला? त्या समितीचा रिपोर्ट आला. रिपोर्टमध्ये सुद्धा यांनी सुद्धा काय सांगितलं? भाषावर प्रांतरचनेला काय केला? विरोध. त्यांनी काय केला? भाषावर प्रांतरचनेला मित्रांनो या आयोगाने सुद्धा स्पष्टपणे विरोध केला. आणि विरोध केल्यानंतर आयोग सुद्धा काय म्हणतो की जर आपल्याला कधी भाषेच्या आधार राज्य निर्माण करायचं नाहीये, तर या आधारावर विचार करण्यासाठी नवीन रीती आपण काय करणार आहोत? तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करणार आहोत. काय करणार आहोत? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करणार आहोत. आणि यांनी मात्र काय केलेलं आहे? यांनी मात्र मित्रांनो की या ठिकाणी आंध्र प्रदेशची निर्मिती करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आणि त्यासाठी त्यांनी वांचू समिती स्थापन केली आहे. कुठली समिती स्थापन केली आहे? त्यांनी वांचू समिती या ठिकाणी स्थापन केलेली. आलं लक्षामध्ये? वांचू समिती स्थापन केली आणि त्यानंतर त्याची स्थापना झाली. आणि पुढे मित्रांनो स्थापन करण्यात आला 1953 मध्ये, तो म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. कोणता आयोग स्थापन करणार? राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला. आता हा जो आयोग आहे, हा आयोग 1953 मध्ये स्थापन करण्यात आला. 1955 मध्ये रिपोर्ट आला. केंद्र सरकारद्वारे नियुक्ती झाली. रिपोर्ट आल्यानंतर ही जी कमिटी 3 सदस्य समिती होती, याचे अध्यक्ष होते फजल अली. कोण अध्यक्ष होते याचे? फजल अली हे या समितीचे अध्यक्ष होते. याच्यात 2 मेंबर होते, ते म्हणजे एक होते KM पनिक्कर आणि दुसरे होते हृदयनाथ कुंजरू. दुसरं कोणतं मेंबर? ते हृदयनाथ कुंजरू. ही 3 सदस्य समिती आहे. ही समिती जी स्थापन झाली, समितीचा रिपोर्ट आला. समितीच्या रिपोर्टमध्ये सुद्धा ॲज अ सेम त्यांनी सुद्धा सांगितलं की
या आधारावरती आपल्याला ज्यावेळेस राज्यांची स्थापना करायची तर राज्याची स्थापना करताना सुद्धा त्यांनी सांगितले की राज्यप्रमुखाचे जे पद आहे, राज्यप्रमुखाचे जे पद आहे तर राज्यप्रमुखाचे पद त्यांनी समाप्त करायला हटवा सांगितलं. राज्यपाल पद म्हणजे कुठलं? राज्यप्रमुख म्हणजे राज्यपाल पद ते नको म्हणतात आहे एक त्यांच्या शिफारसीमध्ये. नंबर 2 ते काय म्हणता, एक भाषा एक राज्य हे सुद्धा तत्व नको. त्याने सुद्धा कायला भाषिक आधार राज्याला विरोध केला. नंबर 3, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला मित्रांनो, त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या स्थापनेला अनुकूलता दर्शवली. आणि चौथी अजून एक महत्वाची गोष्ट काय ते म्हणता, त्या काळामध्ये गुजरात, महाराष्ट्र आणि मराठवाडा यांचं एक संयुक्त द्वैभाषिक राज्य स्थापन व्हावं. त्यांनी जी केलेली शिफारस आहे आपल्याला माहिती आहे, त्या शिफारसाच्या आधारे 1956 मध्ये द्वैभाषिक राज्याची सुद्धा स्थापन झाली. त्याचे मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे की यशवंतराव चव्हाण झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा जे राज्यघटनेतला जो 7वा भाग होता, या 7व्या भागामध्ये जे राज्यांचं आपल्या 4 भागात जे विभाजन केलेलं होतं ते विभाजन रद्द करून त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात यावे. ही शिफारस सुद्धा याच प्रमाणे झाली, मात्र याच्यात बदल झाला. आपण 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात आले. 6 म्हणजे ह्या ज्या शिफारसी केल्या कोणी केल्या? राज्य पुनर्रचना आयोगाने केलेल्या. फजल अली कमिशनने केलं. थोडक्यामध्ये राज्य पुनर्रचना आयोग काय किंवा फजल अली कमिशन काय हे एकच आहे, अल्टरनेट ऍक्ट. आलं लक्षामध्ये? तर या प्रकारे मित्रांनो याचं स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला की याच सोबत फक्त भाषा प्रांत रचनासाठी फक्त हाच एक आयोग नाही, SK दार आयोग आहे, त्यानंतर JVP समिती आहे आणि त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग आहे. या तिन्ही समित्यांचा सुद्धा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण की आयोगामार्फत कुठल्या आयोगावरती कोणता प्रश्न विचारलेला आपल्याला सांगता येत नाही आणि याचं आपलं अचूक उत्तर देण्यासाठी या तिन्ही आयोगाचा पूर्ण आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. लक्षामध्ये? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. महत्वाचा प्रश्न, सध्या भारतीय संघ राज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहे? प्रश्न कधीचा मित्रांनो? ISO 2012चा प्रश्न आहे. आपल्याला आत्ताच उत्तर द्यायचंय. 2012चा प्रश्न आहे. 2012ची कंडिशन विचारली म्हणजे जवळपास 10 वर्षापूर्वीचा प्रश्न मित्रांनो. काय म्हणतात ते? भारतीय संघ राज्यात एकूण किती घटक राज्य आहेत? हाऊ मच? घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. कधीचा प्रश्न आहे? ISO 2012चा. आता हा जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय मित्रांनो? यस, 28/7, 26/9, 27/8 आणि 29/6. या प्रश्नाचं उत्तर काय? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1, 28/7. प्रश्न कधीचा आहे? 2012चा. भारतामध्ये आतापर्यंत निर्माण झालं शेवटचं राज्य कुठलं आहे? तेलंगणा. किती राज्य? तेलंगणा 29वं. बरोबर आहे. मग तेलंगणाच्या पूर्वी कोणते राज्य स्थापन झाले? सेकंड लास्ट तर 3 राज्य स्थापन झाले. कोणते स्थापन झाले? छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. बरोबर आहे. म्हणजे हे झालं आपलं 28 उत्तर. 7 केंद्रशासित प्रदेश विचारले त्यावेळेचे कोणते होते? दिल्ली, चंदीगड झाले 2, दादर नगर हवेली, दमण दीव किती झाले? 4, अंदमान निकोबार 5, लक्षद्वीप 6 आणि पुदुचेरी 7 झाले 7. हे त्यावेळेस झालं आपलं उत्तर. हे काय झालं आपलं? त्यावेळेसचं उत्तर. त्यावेळेचं म्हणजे 2012चं उत्तर. आता या घडीला जर असाच प्रश्न विचारण्यात आला की सध्या भारतीय संघ राज्यात एकूण किती घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे, आता जर प्रश्न विचारला 2022 मध्ये, 2022 मध्ये जर असा प्रश्न विचारला मित्रांनो, त्याचं अचूक उत्तर काय असू शकेल? यस, याचं अचूक उत्तर असणार मित्रांनो 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. किती घटक राज्य? 28 आणि केंद्रशासित प्रदेश किती? 8. आता शेवटचं राज्य कोणतं आहे? 29वं. यस, शेवटचं राज्य आपलं आता सांगितल्याप्रमाणे तेलंगणा. मात्र 2019 मध्ये काय केलं? यस, कलम 370 रद्द केलं. कलम 370 रद्द केलं. कलम 370 कोणासाठी होतं? जम्मू काश्मीरसाठी. जम्मू काश्मीर काय होतं? राज्य. रद्द कधी केलं? 2019 मध्ये. 2019 मध्ये भारतात किती राज्य होते? 29. मग हे रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीरचा कलम रद्द केला. दर्जा कोणता दिला आपण? केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. कुठला दर्जा दिला? केंद्रशासित प्रदेशाचा. मग केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला म्हणजे राज्याचा दर्जा ऑटोमॅटिक चालला गेला. मग 29 मधून 1 महिना झाला. जम्मू काश्मीर किती झाले राज्य आपले? 28.
किती राहिले आपले 28. आता जम्मू काश्मीर राज्याला केंद्रशासित प्रदेशात दर्जा दिला, किती भाग केले 2. कोणते? जम्मू काश्मीर आणि लडाख. जम्मू काश्मीर लडाख. इथं किती आपले केंद्रशासित प्रदेश होते? 7. 7 आणि 2 किती झाले? 9. 7 आणि 2 किती झाले? 9. मी तुम्हाला किती म्हणतो सध्या? 8. मी सध्या तुम्हाला किती म्हणतोय? 8. कसे बघा, सगळ्यात पहिले पुन्हा एकदा रिपीट करू. सगळ्यात पहिले दिल्ली, सगळ्यात पहिले दिल्ली. नंबर 2 चंदीगड, किती झाले आपले? 2. जम्मू काश्मीर लडाख 2, बरोबर आहे. अंदमान निकोबार 1, लक्षद्वीप 1, पद्दुचेरी 1, आणि पूर्वी जे आपण म्हणायचो मित्रांनो दादरा नगर हवेली आणि दमन दीव जे 2 होते ते आता 1 करण्यात आलेले संसदेमार्फत. 2 ने ते आता 1च झालेले. 1 2 किती झाले? 3. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 आणि 7 आणि 1 8. किती सध्या केंद्रशासित प्रदेश? 8 आहे. लक्षात ठेवा, दादर नगर हवेली आणि दमन दीव हे आता जे स्वतंत्र होते यापूर्वी ते आता स्वतंत्र नाही, दोघांचं एकीकरण केलेलं आहे. दोन्ही एक झालेले. आता दादर नगर हवेली आणि दमन दीव हे 2 वेगवेगळे केंद्रशासित स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश नाहीये. आता एकच केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला आपण दादर नगर हवेली आणि दमन दीव म्हणणार आहोत. लक्षामध्ये. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला जर असा कधी प्रश्न विचारला तर आपण काय सांगणार? 28 आणि 8. हा सुद्धा प्रश्न आपला कशाच्या आधार उत्तर द्यायचा आहे? यस, करंट अफेअरच्या आधार आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मित्रांनो. या लक्षामध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. यस, हा काय प्रश्न आलाय? भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळ. क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रफळ. भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्रफळ सर्वात लहान आहे? कधीचा प्रश्न मित्रांनो? PSI 2012चा. ऑप्शन काय दिले? हरियाणा, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा. हरियाणा, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा. जर लॉजिकल जर विचार केला तर हा प्रश्न कशावर बेस्ड आहे? क्षेत्रफळ विचार मग यस, जिओग्राफिकल बेसवर आहे. आपण कुठलं शिकतोय? आपण पॉलिटिक्स शिकतोय, इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकतोय. मात्र सोशल स्टडीज काय असते? इंटरडिपेंडन्स असते, परस्परावलंबी असते. आपल्या पॉलिटीमध्ये सुद्धा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा बऱ्याच अंशी आपला कशाचा भाग आहे? हिस्ट्रीचा भाग आपला जोडून आहे. आणि काही अंशी आपल्याकडे जिओग्राफीचा भाग आहे. थोड्याफार बराच अंश अजून इकॉनॉमिक्सचा सुद्धा भाग आहे. मात्र आपला पॉलिटी इंडियन कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात जास्तीचा प्रभाव असेल मित्रांनो तर आपला प्रभाव आहे हिस्ट्रीचा. नंबर 2 म्हणजे इकॉनॉमिक्सचा. लक्षामध्ये. आणि हा प्रश्न जो रिलेटेड आलाय, हा प्रश्न आलाय मित्रांनो आपल्या जिओग्राफीच्या अँगलने. आता मला सांगा, सर्वात लहान राज्य कोणतं आहे क्षेत्रफळाने? क्षेत्रफळाने यस, हरियाणा आहे का? नाही. त्रिपुरा आहे का? नाही. सिक्कीम आहे का? नाही. कोणतं आहे? गोवा. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठलं मित्रांनो? गोवा. आता प्रश्न असा फिरवता आला असता कसा? भारतातील कोणत्या घटक राज्याचे, आता जर समजा काही जणांनी असा फिरवता आला असता किंवा काही जणांचा असा समज झाला असता की सर्वात लहान राज्य कुठले, आपला प्रश्न कुठला आहे? इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. मग आपण काय गृहीत धरलं असतं? आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या अँगल आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या अँगल जर आपण विचार केला तर राज्य विचारलं. राज्य म्हणजे काय? साहजिक आपल्या राज्याची विधानसभेची सदस्य संख्या विचारली. मग भारतातील सगळ्यात कमी विधानसभेची सदस्य संख्या कोणती आहे? पैकी सिक्कीमची. कुठली? सिक्कीमची. किती आहे? 32. मग आपण काय केलं असतं? अनुवदानाने चुकीचे आपण पर्याय क्रमांक 3 सिक्कीम हे टिक केलं असतं आणि आपला हातचा वाक्य केला असता. कारण की आपल्या माइंडमध्ये काय चालू आहे? कॉन्स्टिट्यूशन चालू आहे. आणि आपण जेव्हा राज्य विचारलं तर आपला काय विचारला असेल? असं वाटतं आपल्याला की आपल्याला असं वाटतं की सदस्य संख्या विचारली काय? असेंब्लीची, विधानसभेची. त्याच्यामुळे नेहमीच सांगत असतो की ऍक्टिव्ह रिडिंग पाहिजे. ऍक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय? नेमका प्रश्न विचारला काय हे समजलं तरच आपण याचं उत्तर देऊ शकू. लक्षामध्ये. याचं उत्तर काय? गोवा. आता आपण जर क्षेत्रफळाने विचार केला राज्याचा तर भारताचं सगळ्यात मोठं क्षेत्रफळ कोणतं आहे? राजस्थान. कुठले? राजस्थान. त्यानंतर दुसरं कुठलं मित्रांनो? मध्य प्रदेश. आणि नंबर 3चं कुठलं आहे? उत्तर प्रदेश. नंबर 3चं कुठलं आहे? उत्तर प्रदेश. सॉरी, नंबर 3ला महाराष्ट्र आहे मित्रांनो आणि नंबर 4ला उत्तर प्रदेश आहे. नंबर 4ला कुठले? उत्तर प्रदेश. क्षेत्रफळाने सांगतोय मी. सगळ्यात मोठं राजस्थान राज्य आहे. नंबर 2चं मध्य प्रदेश आहे. नंबर 3ला महाराष्ट्र आहे आणि नंबर 4ला उत्तर प्रदेश. नंबर 4ला काय? उत्तर प्रदेश. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार करतो मित्रांनो आपण. आणि हीच गोष्ट जर आपण कॉन्स्टिट्यूशनच्या जर अँगलने घेतली तर इथं काय येईल? आपला सगळ्यात पहिला क्रम कोणता येईल? आपला उत्तर प्रदेश. किती सीट येते? 80 सीट आहे.
नंबर 2 ला किती महाराष्ट्र किती 48 सीट आहे, बरोबर आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर राजस्थान येतं. मात्र विचार काय जिओग्राफिकल दृष्टिकोनातून विचारलेला आपल्याला, कशातून विचारलं, जिओग्राफिक दृष्टिकोनातून. मग जिओग्राफिकल दृष्टिकोनातून याचं उत्तर काय तर मित्रांनो गोवा येतं. जर आपल्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या दृष्टिकोन जर विचारलं असतं तर उत्तराचं सिक्कीम आलं असतं. आलं लक्षामध्ये या पद्धतीने. तर उत्तर काय याचं मित्रांनो गोवा उत्तर आहे. आलं लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. हा, टिंबटिंब हे भारताचे 25वे राज्य बनले. टिंबटिंब भारताचे कितवे राज्य बनले, 25वे. कधीचा प्रश्न आहे, ASO 2011चा प्रश्न मित्रांनो. कधीचा प्रश्न आहे, ASO 2011चा प्रश्न आहे. पर्याय आपल्याला दिले मित्रांनो 4 दिले. पर्याय क्रमांक 1 गोवा, पर्याय क्रमांक 2 मिझोराम, पर्याय क्रमांक 3 सिक्कीम आणि पर्याय क्रमांक 4 झारखंड. पर्याय क्रमांक 4 झारखंड. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पुन्हा रिपीट तोच प्रश्न आला बघा बरं का, फक्त आपल्याला वेगळा नंबर विचारला 25वा. इथं सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला कसं द्यायचं आहे, आपल्याला राज्याच्या स्थापनेचा क्रम, पहिलं कोणतं राज्य, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, हा जो क्रम आपण जर लक्षात ठेवला तरच आपण या प्रश्नाचं अचूकपणे उत्तर देऊ शकू. तरच या प्रश्नाचं अचूकपणे उत्तर देऊ शकू. चला आपण थोडं उलट जाऊया. आपण उलट म्हणजे शेवटचं जे राज्य स्थापन झालं त्या दृष्टिकोनातून भारतातलं शेवटचं राज्य कुठलं आहे, तेलंगणा स्थापन झालं. त्याच्यापूर्वी कुठले, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड आहे. आणि त्याच्या अलीकडे तर कुठलं राज्य स्थापन झालं आहे, यस गोवा. गोवा हे 25वं राज्य मित्रांनो जे 1987 मध्ये स्थापन झाले. दीव दमण गोवा पुनर्रचना अधिनियम 1987 नुसार हे राज्य स्थापन झालेलं आहे. लक्षामध्ये. आणि गोवा हे भारतातलं 25वं राज्य ठरलेलं आहे. किती राज्य ठरले, 25वं. मिझोराम, सिक्कीम, झारखंड हे नंतरचे राज्य. आता आपण मग सांगा, या पद्धतीने जर आपण विचार केला, गोवा किती राज्य आहे, 2500. किती राज्य आहे, 2500. त्याच्यानंतर जे दुसरे आपले राज्य, कुठले राज्य दुसरे आपले कुठले राज्य आहे, यस दुसरं राज्य आपलं मिझोराम आहे, सिक्कीम आहे. कुठले, मिझोराम आहे, सिक्कीम आहे, हे आपले राज्य आहे, बरोबर आहे. मिझोराम आणि सिक्कीम आहे. ते मिझोरामची स्थापना कधी झालेली आहे, मिझोरामची जी स्थापना कधी झाली आहे, 72 मध्ये झाली आहे. सिक्कीमची 75 मध्ये आणि झारखंडची 2000 मध्ये. झारखंडची किती झाली आहे, 2000 मध्ये झाली. म्हणजे असा जर प्रश्न विचार उत्तर काय असतं, जर आपण असं ठरवलं असतं की या ऑप्शनचा क्रम, तर ऑप्शनच्या क्रम मध्ये काय झालं असतं, मिझोराम पहिला आला असतं, सिक्कीम दुसरा आला असतं, गोवा तिसरा आला असतं आणि झारखंड चौथा आला असतं. गोवा स्थापन झालं, मिझोराम झालं, सिक्कीम झालं, सिक्कीमला पण संरक्षित दर्जा दिला आणि झारखंड 2000 स्थापन झालं. कुठल्या राज्यातून स्थापन झालं, बिहार मधून. झारखंड कोणत्या राज्यातून स्थापन झालं मित्रांनो, बिहार राज्यातून स्थापन झाले. लक्षामध्ये. आणि झारखंड सोबत दुसरे कोणते राज्य स्थापन झाले, झारखंड सोबत अजून 2 राज्य स्थापन झाले. एक म्हणजे आपलं छत्तीसगड आणि दुसरं म्हणजे उत्तराखंड. लक्षामध्ये.